श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान हे पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. जन्मेजय म्हणाला, विप्रश्रेष्ठ वैशंपायन, ब्राह्मणांच्या आणि ऋषींच्या या सभेमध्ये आपण कथन करीत असता हा सारा वृत्तांत जसा घडला तसा यथातथ्य ऐकण्याची मला उत्सुकता आहे. ययाती राजा कोणत्या कर्माच्या बळावर पुन्हा स्वर्गाला गेला? तो ययाती राजा साक्षात इंद्रासमान होता. त्याचे तेज प्रत्यक्ष सूर्यासारखे होते आणि त्याने कुरुवंशाची फार भरभराट केली. अपार कीर्ती संपादन करणाऱ्या, लौकिकाची परिसीमा गाठणाऱ्या त्या महात्म्या ययाती राजाचे पृथ्वीवरील चरित्र तसेच त्याचे स्वर्गातील चरित्र विस्ताराने ऐकण्याची माझी इच्छा आहे. यावर वैशंपायन म्हणाले, ठीक आहे. इहलोकी आणि परलोकी पुण्याची जोड मिळवून देणारे आणि सकल पातकांचे परिमार्जन करणारे ययाती राजाचे श्रवणीय आख्यान मी तुला सांगतो. नहुषपुत्र ययाती राजाने आपला कनिष्ठ पुत्र पुरू याला राज्यावर बसविले आणि संतुष्ट मनाने तो वनात निघून गेला. वनात निघून जाण्यापूर्वी आपल्या यदू इत्यादी इतर पुत्रांना त्याने निरनिराळ्या म्लेच्छ जातीचे अधिपत्य प्राप्त करून दिले होते. वनवासात तो दीर्घकाळ राहिला. फळे आणि कंदमुळे हाच त्याचा वनवासातील आहार असे. चित्ताचे स्थैर्य त्याने प्राप्त करून घेतले आणि क्रोधावर त्याने विजय संपादन केला. पितरांचे तो नित्य संतर्पण करीत असे आणि वानप्रस्थाच्या बाबतीत सांगितलेल्या विधीप्रमाणे तो अग्नीला आहुती अर्पण करीत असे. वनामध्ये सहज उपलब्ध असलेल्या कंदमुळांनी व फळांनी तो अतिथींचे आतिथ्य करीत असे. शिलोच्छ वृत्तीचा अवलंब करून रानातले पीक तयार झाल्यावर खाली जमिनीवर पडलेल्या धान्यकणांवर उदरनिर्वाह करून तो प्रथम अतिथींना संतुष्ट करीत असे आणि त्यांनी भोजन केल्यावर जे अन्न उरेल तेवढ्यावरच तो गुजराण करीत असे. अशा रीतीने 1000 वर्षेपर्यंत त्याने अखंड हेच व्रत चालविले. यानंतर तो याच्याही पुढे गेला. पूर्ण मौनव्रत धारण करून तो 30 वर्षे फक्त जलप्राशन करून राहिल्यानंतर 1 वर्षभर त्याने पंचाग्नी साधन म्हणजे 4 बाजूंना 4 अग्नी व माथ्यावर सूर्य अशा रीतीने तपाचरण देखील केले. आणखीही 6 महिने केवळ वारा पिऊन व एका पायावर उभा राहून त्याने तप केले. अशा प्रकारची उग्र तपश्चर्या केल्यावर त्याने परमपावन कीर्ती प्राप्त करून घेतली आणि पृथ्वी व अंतरिक्ष व्यापून टाकून तो पुन्हा स्वर्गात गेला आणि पृथ्वीवर जसा तो श्रेष्ठ ठरला तसाच स्वर्गातही श्रेष्ठ ठरला. वैशंपायन म्हणाले, स्वर्गामध्ये गेलेला तो नृपश्रेष्ठ ययाती अमर सदनात राहिला. तेथे देवांनी, साध्यगणांनी, मरुद्गणांनी आणि वसुगणांनी त्याचा उत्कृष्ट मान राखला. देवलोकामध्ये आणि ब्रह्मलोकामध्ये त्याचा सर्वत्र संचार असे. तो पुण्यशील व आत्मनिग्रही राजा स्वर्गामध्ये दीर्घकाल राहिला असे परंपरेने आमच्या ऐकिवात आहे. एकदा केव्हा तरी तो ययाती इंद्राच्या भेटीस गेला होता. त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या असता इंद्राने ययातीला त्याच्या जीवनातील काही घटनांविषयी माहिती विचारली. इंद्र म्हणाला, राजा,
आपले वार्धक्य तू पुरू नामक पुत्राला दिल्यावर तुझे रूप धारण करून तो पृथ्वीवर राहिला. त्याच्याकडून वार्धक्य परत घेतल्यानंतर तू त्याला स्वतःचे राज्य अर्पण केलेस. त्यावेळी तू त्याला जो उपदेश केलास तो जसाच्या तसा मला सांग. त्यावर ययाती म्हणाला, राज्य देऊन टाकल्यावर मी पुरूला म्हणालो, गंगा आणि यमुना या 2 नद्यांमध्ये जो प्रदेश आहे तो सारा तुझ्या मालकीचा आहे. पृथ्वीच्या मध्यभागात हा जो प्रदेश आहे त्या साऱ्या प्रदेशाचा राजा तूच आहेस आणि तुझे भाऊ तुझ्या राज्याच्या सीमेवर जे देश आहेत त्यांचे स्वामी होतील. क्रोधाच्या सहज आहारी जाणाऱ्या पुरुपेक्षा क्रोधावर ज्याने मात केली आहे असा पुरुष श्रेष्ठ होय. तसेच कोणतीही गोष्ट सहन करण्याची ज्यांच्यात ताकद नसते अशा पुरुषापेक्षा सहनशील पुरुष केव्हाही श्रेष्ठ होय. मानवतेवर प्राण्यांपेक्षा मानव श्रेष्ठ होय. अमानुष विकारांनी युक्त असलेल्या माणसांपेक्षा मानवी भावनांनी संपन्न असलेली माणसे श्रेष्ठ होत. तसेच ज्ञानहीन पुरुषापेक्षा ज्ञानसंपन्न पुरुष श्रेष्ठ होय. कोणी आपली निंदा करू लागला असता आपण उलट त्याची निंदा करू नये. निंदा सहन करणाऱ्या माणसाच्या मनाला जे क्लेश होत असतात तेच निंदकाच्या विनाशाला कारण होतात. इतकेच नव्हे तर निंदकाचे स्वतःचे जे अल्पस्वल्प सुकृत असेल तेही निंदा सहन करणाऱ्या माणसालाच मिळते. कोणाच्याही मर्मावर कधीही आघात करू नये. कोणाच्या काळजाला घरे पडतील असे काहीही बोलू नये. अभिचारादी हीन उपायांचा अवलंब करून शत्रूला शरण आणण्याचा विचारही करू नये. ज्या शब्दांनी दुसऱ्याच्या मनाला क्लेश होतील असे दाहक आणि अधोगतीला नेणारे शब्द कधीही उच्चारू नयेत. दुसऱ्याच्या मर्मावर घाव घालण्यात ज्याला आनंद होतो, जो इतरांशी निष्ठुरपणे वागतो, ज्याचे बोलणे नेहमीच तिखट असते, काट्याप्रमाणे बोचणाऱ्या शब्दांनी जो इतरांना नित्य टोचीत असतो, असा हीन वृत्तीचा मनुष्य कमालीचा कपाळकरंटा समजावा. विखार त्याच्या जिभेला कायमचा डसलेला असतो. थोर प्रतिष्ठित पुरुषांची समोरासमोर गाठ पडली असता त्यांनी आपला मान राखावा आणि आपल्या अपरोक्ष त्यांनी नित्य आपल्या हिताला जपावे असे आपले वर्तन असले पाहिजे. अधम नीचांची दुरुत्तरे नित्य सहन करावीत आणि सज्जनांच्या वागणुकीचे अनुकरण करून आपण स्वतः आर्यवृत्त म्हणजे सदाचरणी असावे. एखाद्या दुष्टबुद्धी माणसाच्या तोंडून वाघबाण सुटतात आणि ते ज्याला जाऊन भिडतात आणि विद्ध करतात त्याचा जीव मात्र रात्रंदिवस शोकाने तडफडत राहतो. त्याच्या मर्मावरच आघात झालेला असतो. म्हणून असले विषारी वाघबाण जाणत्या पुरुषाने सोडू नयेत. प्राणीमात्राविषयी दया व सर्वांची मैत्री, दान आणि गोड बोलणे यासारखी ईश्वराची भक्ती त्रिभुवनात अन्य कोणतीही नाही असे असल्यामुळे नित्य मार्दवाने बोलावे. कधीही कठोर शब्द वापरू नयेत. माननीय व्यक्तींचा मान राखावा. दुसऱ्यांना दान द्यावे, पण दुसऱ्यापाशी कधी याचना मात्र करू नये. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.